सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नाही। जर जुन्या नियमांनुसारच कर्जमाफी द्यायची होती तर समिती कशाला नेमली होती देवा? नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती माध्यमांकडून अनेक ठिकाणी समोर आलेली आहे। आणि अशातच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो काही 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तर या लाभासाठी नेमके काय प्रक्रिया असणार आहे, कुठला अर्ज करावा लागणार आहे, कुठली कागदपत्रे याच्यासाठी द्यावी लागणार आहेत आणि याच्यासाठी नेमके कुठले शेतकरी पात्र असणार आहेत, की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने जी काही घोषणा केली होती की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल आणि याची ही अंमलबजावणी 30 जून पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालेली असेल, हे असं जाहीर केलेलं असताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने ही कर्जमाफी योजना जाहीर झालेली असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि मग अशा स्थितीमध्ये नेमक्या कुठल्या मुदतीपासून तर कुठल्या कालावधीपर्यंत या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, सोबतच एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा 2 लाखापर्यंत त्याला कर्जमाफी दिली जाणार असेल आणि त्यानं जर समजा 3 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी 1,90,000 कर्ज घेतलं असेल आणि ती व्याजासह त्याचं जर 4 लाख रुपये झालं असेल, तर मग वरच्या व्याजाची माफी मिळणार किंवा नाही मिळणार। त्याच्यानंतर पीक कर्जासोबतच ज्या काही पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँका, सोसायट्या मार्फत दिलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त बरेच शेतकरी हे पीक कर्ज काही खाजगी बँकांकडून घेतात, जसं ऍक्सिस असेल, ICICI असेल, HDFC असेल, तर या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही मिळणार। सोबतच जे काही शेतकरी शेतीच्या विविध कारणासाठी प्रयोजनासाठी वेगवेगळ्या माध्यमाची कर्ज घेतात, जसं पाईपलाईन असेल, ट्रॅक्टर खरेदी असेल किंवा इतर शेतीच्या याच्यासाठी जी काही छोटी मोठी कर्ज घेतली जातात, तर याच्यामध्ये मध्यम मुदती, लघु मुदती, दीर्घ मुदती असे जे काही कर्जाचे प्रकार आहेत, तर या कर्जदारांना 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार नाही मिळणार, या सर्व प्रश्नांचा ओघवता आढावा पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण घेणार आहोत। तर तेव्हा पहिल्यांदा जी काही सरकारने कर्जमाफी योजना जी काही जाहीर केलेली आहे किंवा 30 जून पर्यंत सरकारला एनकेअर प्रकारे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यायचा आहे, मग तो लाभ खरोखर मिळवून द्यायचा आहे की शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक करायची आहे, असे प्रश्न आता तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे। कारण 30 जूनला अवघ्या 1.5 महिन्याचा म्हणजे 45 ते 50 दिवसाचा कालावधी उरलेला असताना सरकारकडून याबाबत अद्यापपर्यंत कुठलीच अशी अधिकृत प्रक्रिया सुरू झालेली नाही। आणि अशा स्थितीमध्ये सरकारने जी काही नौटंकी किंवा नाटकं केले, तर सत्ता स्थापनेआधी किंवा निवडणुकीपूर्वी सरकारने म्हणजे याच महायुती सरकारमधल्या नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये किंवा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती की आम्ही निवडून आल्याच्या नंतर, सत्तेत आल्याच्या नंतर लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना सुरू करू आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू आणि कोरा 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 या शब्दावर सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिला होता आणि त्याच्या क्लिपही अनेक ठिकाणी व्हायरल झाल्या होत्या। आणि मग अशा स्थितीमध्ये निवडणुकीत सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर हे महाशय आपला आश्वासन विसरून गेले, बेमानपणा त्यांच्या मनामध्ये सरळ दिसून आला। मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याकडून ही कर्जमाफीची मागणी होत असताना किंवा त्याची आठवण करून दिली जात असताना मग जे सध्या आता दुसऱ्या घरोब्यामध्ये गेलेले बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये काही शेतकऱ्यांनी मग या विरोधात आंदोलन उभं केलं। ते आंदोलनही वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलं, मॅनेज झालं, बदनाम झालं, असं तसं। आणि मग हे सगळं होत असताना अखेर सरकारला त्या ठिकाणी घोषणा करावी लागली आणि 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं जाहीर करावं लागलं। त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तसा जाहीर सुद्धा केलं की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने ही कर्जमाफीची योजना राबवली जाईल किंवा चालवली जाईल। आणि त्याच्यानंतर सरकारने सुरुवातीच्या आंदोलनादरम्यान घोषणा केल्याच्या नंतर त्याच्यावर एक समिती नेमली, त्या समितीबाबतही बराच वाद झाला की त्या समितीमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असले पाहिजे किंवा शेतकरी असले पाहिजे, त्यांना समाविष्ट केलं पाहिजे। मात्र या समितीनं अहवाल सरकारकडे सादर केला, सहकार विभागाचे वेगवेगळे अहवाल सुद्धा सरकारकडे प्राप्त झालेले आहेत, बँकांचे सुद्धा त्यांच्याकडे सरकारकडे डाटा प्राप्त झालेला आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या असताना मग सरकार याबाबत कुठलीही अद्यापपर्यंत अधिसूचना काढायला तयार नाही किंवा कुठलीही घोषणा करायला तयार नाही।
जेमतेम 40-45 दिवसाचा कालावधी उरलेला असताना मग याबाबतचे निकष काय असणार आहे, तर याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम निर्माण आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जो काही परदेशी समितीचा अहवाल सरकारकडे प्राप्त झालेला आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे की हा अहवाल सार्वजनिक करावा. दुसरीकडे हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापूर्वी सार्वजनिक करावा आणि त्याच्यामध्ये काय नेमक्या शिफारसी लागू केलेल्या आहेत किंवा काय शिफारसी सुचवलेल्या आहेत, तर त्याची जर त्या शेतकऱ्यांच्या हिताच्या असतील तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जसं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यामध्ये सरकार, मग ते सरकार कुठलंही असो, ते सातत्यानं टाळाटाळ करत आहेत. कारण शेतकरी गरिबीच्या वर निघला पाहिजे, तो समृद्ध झाला पाहिजे असं कुठल्या सरकारला वाटत नाही. शेतकरी कष्टकरी जे काही शेती मातीशी खपणारे आहेत, तर ते शेती मातीतच खपले पाहिजेत, ही या प्रत्येक सरकारची इथलच्या राज्यकर्त्यांची भूमिका असते. शेतकऱ्यांना कधीच वर येऊ दिलं जात नाही आणि कुठलीच गोष्ट त्याला सुखासुखी दिली जात नाही. ही इथली अवस्था आणि व्यवस्था आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि मग हे अहवाल प्रलंबित असताना किंवा जाहीर झालेले नसताना सरकारने पुन्हा एक घोषणा केली की जी काही याच्या आधी 2017 मध्ये, 2020 मध्ये, 16-17 मध्ये आणि 2019-20 मध्ये जी काही छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवली गेली, तर त्याच योजनेचे निकष कायम ठेवून ही या सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाच्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिला जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं. मग आता असं जर सरकारकडून सांगण्यात येत असेल तर मग याच्यावर समिती नेमायची काय गरज होती? मग ज्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये बसला तर त्याच वेळेस सांगून टाकायचं असतं की जुन्या योजनेच्या निकषानुसार जे शेतकरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत किंवा 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत थकीत आहेत, तर अशा शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी या कर्जमाफीचा लाभ जुन्या निकषानुसार देण्यात येईल. आता जुने निकष काय होते की जुने निकषानुसार ही कर्जमाफी जी होती तर ती 4 वर्षाच्या कालावधीपर्यंत साधारणतः दिली होती. म्हणजे 2017 मध्ये जी काही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली होती, तर ती त्याच्या आधीपासून 4 वर्षापर्यंत जे शेतकरी थकीत होते, म्हणजे 1 एप्रिल 2012 पासून तर 31 मार्च 2016-17 पर्यंत जे काही थकीत होते, त्याच्यानंतर 2020 मध्ये जी काही कर्जमाफी देण्यात आली, तर त्याच्यामध्ये सुद्धा मागचा 4 वर्षाचा कालावधी गृहीत धरण्यात आला होता. आणि आता जर त्या निकषानुसार जर ही कर्जमाफी मिळणार असेल तर 1 एप्रिल 2021 पासून तर 30 सप्टेंबर किंवा 31 ऑक्टोबर जी सरकार तारीख जाहीर करेल त्या तारखेपर्यंत जे शेतकरी या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये थकीत असतील, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. आता त्याच्यानंतर जे काही उपप्रश्न निर्माण होतात, तर जे काही लघु मुदतीचे, दीर्घ मुदतीचे, मध्यम मुदतीचे जे काही कर्ज प्रकार आहेत, मग पाईपलाईनीसाठी, विहिरीसाठी किंवा इतर कारणासाठी शेती संलग्न कर्ज जी काही शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत किंवा फळबागासाठी बऱ्याचदा शेतकरी शेडनेट उभारणीसाठी कर्ज घेतात, तर या कर्ज माफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही असं सध्या तरी सरकारी सूत्राकडून ज्या काही अपडेट्स येत आहेत तर त्याच्या आधारे सांगता येईल. मात्र वेळेवर सरकार काय करेल ते सांगता येणं कठीण आहे. मात्र ह्या शेतकऱ्यांनी आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल अशी शक्यता म्हणजे खूप कमीच आहे किंवा धुसर आहे. दुसरीकडे जे काही ज्या शेतकऱ्यांनी, समजा एखाद्या शेतकऱ्याने 1,95,000 कर्ज हे 2021 मध्ये घेतलं आणि मग एका वर्षापर्यंत ते कर्ज व्याजमुक्त असतं, म्हणजे सरकार त्याच्यावरचं व्याज भरत असतं. आणि मग जर समजा 365 दिवसाच्या नंतर पूर्वी जर त्या कर्जाचा भरणा केला गेला नाही, तर 366व्या दिवशी ते कर्ज बँकेच्या नियमानुसार ते थकीत होतं किंवा बँकेच्या भाषेनुसार थकीत होतं. मग त्याला व्याज माफीची सवलत मिळत नाही सरकारकडून दिली जाणारी. आणि मग अशा स्थितीमध्ये एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर ते कर्ज थकीत राहिलं तर बँका मग त्याच्यावर चक्रवाढ व्याज, दंड व्याज, त्यांचे जे काही चार्जेस असतील तर ते चार्जेस लावायला सुरुवात करतात. आणि मग ते जर कर्ज, समजा एका वर्षामध्ये जर एखादा शेतकरी 1 लाख कर्ज घेत असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाख कर्ज असेल, म्हणजे 1,99,999 रुपये कर्ज असेल, म्हणजे 2 लाखाच्या आत असेल, तर त्या शेतकऱ्याचं एका वर्षानंतर व्याजासह रक्कम होईल 12% जर गृहीत धरली तर 2,24,000. आणि मग त्याच्यानंतर थकीत झाल्याच्या नंतर एका वर्षापेक्षा जास्त कालावधी गेल्याच्या नंतर मग पुन्हा बँका त्याच्यावर 2%, 4% अतिरिक्त दंड व्याज लावतील, म्हणजे त्याच्यावर पुन्हा 3-4 हजाराचा भुर्दड पडणार. आणि त्याच्यानंतर मग ते प्रत्येक रकमेला मग पहिल्या महिन्यामध्ये 2.25 लाखाला व्याज लागेल, दुसऱ्या महिन्यामध्ये जर समजा ती रक्कम पहिल्या महिन्यामध्ये 2.25 लाखाची 2,30,000 होत असेल तर दुसऱ्या महिन्यामध्ये 2,35 होईल, मग 2,35,000ला व्याज लागते. आणि मग अशा स्थितीमध्ये जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जर एफडी केली तर जवळपास 15-20 वर्षाच्या आधी 13% वर व्याजदर होते एफडीचे, तर त्यावेळेस 5 वर्षामध्ये रक्कम दुप्पट व्हायची. आता 8-9 वर्ष लागतात रक्कम दुप्पट व्हायला. मात्र या बँकाच्या
कर्जाच्या योजनेमध्ये जे काही कर्जाचे जे काही व्याज आकारणी केली जाते, तर ही कर्ज तिसऱ्या चौथ्या वर्षीच दुप्पट तिप्पट होतात. कारण बँकांवर याबाबत कुठलाही अंकुश नाही, सरकारचाही अंकुश नाही किंवा रिझर्व्ह बँकेचाही अंकुश नाही. आणि मग हे असे प्रकार घडत असतात. मग आता जर एखाद्या शेतकऱ्याकडे 3.5 लाख रुपये थकीत असतील, व्याज त्याचं 1.5 लाख रुपये असेल आणि 2 लाख रुपये मुद्दल असतील, तर मग त्याचं मुद्दल माफ होणार की त्याला व्याजासह ती रक्कम व्याज भरावं लागणार, याबाबत अद्यापपर्यंत सरकारकडून कुठलेच निर्देश आलेले नाहीत. आणि जुन्या निकषाबद्दल सांगितलं जातं, तर त्या जुन्या निकषाची अंमलबजावणी त्या पद्धतीने होईल किंवा नाही होईल हे सांगणं कठीण आहे. आणि जे काही शेतकरी रिन्युअल करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक बऱ्याच गोष्टींचा संभ्रम आहे की जे नियमित कर्जदार कुणाला म्हणायचं किंवा थकीत कर्जदार कुणाला म्हणायचं, याबाबत अजून कुठल्याही दिशानिर्देश किंवा गाईडलाईन आलेल्या नाहीत. ज्या काही बातम्या न्यूज पोर्टलवरून किंवा जे काही युट्यूब सारख्या माध्यमातून येत आहेत, तर हे बरेच याच्यातले चॅनल असे चुकीच्या आणि विपरीत बातम्या देत असतात. त्याच्यावर तुम्हाला किती विश्वास ठेवायचा, किती नाही ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.